थेट जाऊया महायुतीच्या मेळाव्यामध्ये. देवेंद्र फडणवीस बोलतात. पूर्ण ताकदीने राज्याचं सरकार उभं आहे. हे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या मदतीपोटी शेतकऱ्याला किती पैसे दिले माहिती आहे? 15,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये आपण दिले आहेत. मागच्या उद्धवजींच्या सरकारच्या काळात जी घोषणा झाली होती की जो नियमित कर्ज भरतो त्या शेतकऱ्याला 50 जो प्रोत्साहनपर 50,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय होता, तोही निर्णय या सरकारने अंमलात आणला आणि जवळपास 15 लाख शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारने केलं. आपण लेख लाडकी सारखी योजना देखील आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्या रत्न त्या ठिकाणी ज्यावेळेस जन्म घेतं तर कन्या रत्नाने जन्म घेतला म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आली असं समजून तिचं स्वागत झालं पाहिजे. म्हणून या कन्या रत्नाला त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये, त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, असं करत ती 18 वर्षाची होईल तेव्हा 1 लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील. ही देखील योजना आज आपण आणलेली आहे. खरं म्हणजे मी याकरता या सगळ्या गोष्टी सांगतोय. आपल्या सरकारने सिंचनाच्या क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगलं काम केलंय. मागच्या सरकारच्या काळामध्ये परवाच आमच्या अजितदादांनी जयंतराव पाटलांची फिरकी देखील घेतली आणि जयंतरावांना विचारलं की जयंतराव सांगा तुमच्या काळामध्ये किती प्रकल्पांना तुम्ही मान्यता, फेर प्रशासकीय मान्यता दिली? जयंतराव बिचारे हसले, कारण त्यांना देताच आली नव्हती. सुप्रमा देताच आली नव्हती. आपल्या सरकारनं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 120 पेक्षा जास्त प्रकल्पांना मान्यता दिली. 8 लाख हेक्टर जमीन